हाय, आज आपण बनवतो आहे पनीर बुर्जी। वेलकम टू D2 किचन। हे बघा, आपण पनीर बुर्जीसाठी पनीर घेणार आहोत गरम करून। त्यानंतरला हे ऑनियन आहे चॉप केलेलं, त्याच्यासोबत कढीपत्ता, हिरवी मिरची, टमॅटो आहे, हे कोथिंबीर आहे, बारीक सगळं कापून घ्यायचं आहे। त्यानंतर मीठ, हळद, मसाला, थोडासा किचन किंग मसाला आणि गरम मसाला, जिरं आणि कसुरी मेथी, हे सर्व असं साहित्य घेतलेलं आहे। आता गॅस चालू करून मी एक कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायसाठी टाकलेलं आहे। थोडंसं तेल टाकल्यानंतरला तेल गरम झालं तर मग आपण आता जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं थोडंसं फ्राय झालं, थोडं जिरं असं हे करून घ्यायचं आहे। बघा, जिरं टाकलं आहे मी, एक स्पून एवढं टाकलेलं आहे, हाफ टीस्पून एवढं टाकलेलं आहे। त्यानंतर असं फ्राय करून घ्यायचं। जिरं चांगलं तडतडलं किंवा आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता असं तोडून टाकायचा, अख्खं नाही टाकायचं, तोडून टाकल्याने थोडं अजून जास्त चांगलं लागतं। त्यानंतरला बारीक कापून हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आपण। तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा करू शकता फक्त, बट हिरव्या मिरच्या सोबत चांगले लागते। त्यानंतरला हे बघा, थोडीशी मी फोडणीला अशी कोथिंबीर टाकते, त्याने टेस्ट अजून छान येते। बघा, थोडीशीच टाकलेली आहे, बाकीची ठेवली आहे मी। 2 मिनटं सॉते करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, तुम्ही बघू शकता, अशा रीतीने थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतरला आपल्याला आता कांदा टाकायचा आहे गरम तेलामध्ये। हे बघा, मी कांदा कापून ठेवले आहे, 2 कांदे घेतलेले आहेत मी, बारीक कापून। थोडे मोठेच होते कांदे। पूर्ण कापलेला कांदा त्यात ॲड करून सॉते करून घ्यायचे, कांदा पूर्ण मऊ असं होईपर्यंत। हे बघा, सगळं कांदा टाकलेलं आहे मी। चांगलं असं फ्राय करून घ्यायचं, चांगलं सॉते करून घ्यायचं आहे। गॅस फास्टच आहे, एकदम पण स्लो नाही आहे गॅस। हे बघा, असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा। चांगलं असं गुलाबी कलरचं होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे कांदा। बघू शकता, आता कांदा एकदम मऊ होत चालला आहे आपला, चांगला असं फ्राय झालं आहे गुलाबी। अजून 2-4 मिनटं आपण फ्राय करूया। हे बघा, बघा, आता हे फ्राय झालेलं आहे। आता आपण हे कापलेला एक टमाटर आहे तो टाकायचा आहे, बारीक कापून घेतलेला आहे टमाटर, तो पूर्ण मी इथे टाकलेला आहे। मस्तपैकी टमाटर पण शिजवून घ्यायचं प्रॉपरली। चांगलं असं सॉते करायचं आहे तेलामध्ये आपल्याला।
हे बघा पूर्ण टमाटर असं सॉते झाल्यानंतरला त्याच्यामध्ये आपण सर्व स्पायसेस थोडे थोडे ॲड करायचे. आता ही कसुरी मेथी आहे ती चांगली अशी हातावर रफ करून अशी टाकायची आहे. नंतर थोडंसं 2 मिनटं फ्राय करून त्यानंतरला आपण असे सर्व मसाले ॲड करायचे आहेत आपले. हे बघा टमाटर बघा असे शिजले आहेत. थोडंसं असं मॅश करायचं जसं आपण बुर्जीसाठी बनवतो, पनीर बुर्जी बनवतो आपण आता. हे बघा मसाले, मीठ, हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे आपण. असे सर्व मसाले एकसंगत टाकून मस्तपैकी सॉते करायचं थोडं तेलामध्ये. दोन मिनटं आता आपण ह्याला सॉते करणार आहोत. चांगलं असं तेल सुटायला पाहिजे. थोडीशी परत आता कोथिंबीर टाकलं आहे. ही बाकीची कोथिंबीर आपण लास्टला टाकणार आहे. आता ही मध्ये मी कोथिंबीर टाकली आहे थोडी. थोडंसं एकदम पाणी टाकलेलं आहे 2 मिनटासाठी शिजवण्यासाठी आपल्याला. बघा आता 2 मिनटं असं झाकून ठेवते. स्लो गॅसवर ठेवायचं आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की आपला मसाला खाली चिपकू नये म्हणून आपण हे पाणी टाकलेलं आहे. 5 मिनटं असंच ठेवलं आहे. 5 मिनटानंतर आपण आता पलटी केलं आहे. पाणी काढलं आहे, ताट काढलं आहे पाण्यावरचं ठेवलेलं. बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण हे क्रम केलेले पनीर ह्यात टाकायचे आहेत. पूर्ण मॅश करून घ्यायचे. तुम्ही ग्रेटरच्या सहाय्याने ग्रेटसुद्धा करू शकता. तुम्ही ग्रेटसुद्धा करू शकता. बट मी हे हातानेच क्रम करून घेतलेलं आहे. म्हणजे थोडे मला क्रंचीनेस म्हणजे असं पनीरचं थोडंसं हे आवडतं. पूर्ण ग्रेटरने केलं तर पूर्ण मॅशी होऊन जातं ते, म्हणून अशा रीतीने बघा पनीर भुर्जी मिक्स करून घ्यायच्यात पूर्ण पनीर पूर्ण मसाल्यामध्ये. पूर्ण मिक्स करून झाल्यानंतरला परत 2 मिनटं आपण हे ठेवूया. कोथिंबीर टाकली थोडीशी आणि परत 2 मिनटं झाकण ठेवलं आहे. पाणी न टाकता झाकण ठेवलेलं 2 मिनटं. हे बघा चांगलं असं तेल सुटलेलं आहे. तर मिक्स करून पनीर भुर्जी रेडी झालेली आहे. तुम्ही चपातीसोबत या नानसोबत या कशासोबतही खाऊ शकता. खूप छान अशी लागते. हे बघा असं पूर्ण बघू शकता तुम्ही. खूप छान अशी पनीर भुर्जी झालेली आहे आपली. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड लाईक करा. अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. ही बघा पनीर भुर्जी रेडी झालेली आहे. वरती कोरिअँडर टाकलं आहे मी आणि हे बाजूला बीटरूटचं आपण हे बनवून ठेवलं आहे.